येस 12th मॅन बॅटिंग करणारा संघ शेवटचा कॉल असेल 12वा प्लेयर पाठवा बॅटिंग करणारा संघ तेजदीप 11 JK रायझिंग स्टार्स निगडे विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल तेजदीप 11 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल निखिल आणि अर्जुन निखिल जाधव आणि अर्जुन गोळे ही महत्वाची सलामीची ओपनिंग पार्टनरशिप करण्यासाठी आपल्याला ओपनर पार्टनर्स पाहायला मिळते ओपनिंग पार्टनर्स आज सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून 190 पेक्षा जास्त देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात आले आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला रोशन प्रजापती पाहायला मिळत आहेत जिथे मात्र प्रत्येक गोष्ट पाहायला गेलं तर प्रत्येक अँगलने कॅमेरा रन केला जातो त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अँगलने कव्हर केलं जात आहे प्रत्येक खेळाडूला प्रत्येक साइड मात्र कव्हर केली जाते मॅचला सुरुवात होते पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवतील मॅचला होते सुरुवात गेम ऑन लेट्स प्ले स्टार्ट नाव शुभम गोलंदाजीसाठी यावेळेस पहा पहिलाच बॉल शॉट ऑन पूल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक घेईल का तोपर्यंत कॅच मात्र कंप्लीट केली जाते सुरुवात होण्या अगोदर शेवट झाला इनिंगचा पहिला चेंडू फलंदाजाच्या पर्वाचा शेवट होतोय आणि पहिलाच बॉल फलंदाजाच्या खेळीचा होईल शेवट सुरुवात होण्या अगोदर शेवट झालाय इथे मात्र सुरुवात करण्या अगोदर शेवट होतोय इथे मात्र जसा आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर जातोय डॉट बॉल विकेट फलंदाज बाद पहिल्या क्रमांकाचा गडी येस सतीश डेटे महत्वपूर्ण खेळाडू मागील मॅच मध्ये 8 चेंडू 18 धावांचे खेळ केले होते 225च्या स्ट्राइक रेटने पाहिलं गेलं तर बॅटिंग ज्या खेळाडूने केली होती तो खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चला स्पीडअप करा क्षेत्ररक्षणाला पाहिलं गेलं तर खुलं होताना पहिल्या षटकापासून पाहतोय कारण की रबर बॉल मध्ये 30 यार्ड सर्कल समीकरण पाहायला मिळत नाही रबर मध्ये आणि पाहिलं गेलं तर टेनिस मध्ये खूप मोठा फरक आहे काही नियमांमध्ये यावेळेस लांबून खेचून आणण्याचा प्रयत्न होता परंतु डेड बॉल यावेळेस पहा आल्या आल्या मोठा प्रहार केलाय नाव आहे सतीश डेटे पूर्णपणे दहशत निर्माण केले सुरुवातीपासून पहिलाच बॉल पहिला षटकारानंतर फटका असा बसलाय की झटका देण्यासारखा फटका बसलाय पहिला बॉल षटकार येतोय वैयक्तिक खेळत असताना आणि संघाची 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 6 पाहायला मिळते पहिला षटकार दुसऱ्या चेंडूवरती येतोय पहिला बॉल वरती वैयक्तिक खेळत असताना येतोय
काय वेगळं समीकरण आहे. सुरुवात दर्जेदार. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन यावेळेस पाहायला गेलं तर दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय की काय यशस्वी होतोय. 2 धाबा मिळालेत आणि त्यानंतर धावसंख्या पाहायला गेलं तर 8 या आकड्यावरती. चला स्पीडअप क्या हर्षद लोकरे सर. तीन चेंडू 8 धाबा आणि एक पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट. यावेळेस पहा गुडलेनचा चेंडू. यावेळेस मात्र प्रॉपर लाईन अँड लेंथचा चेंडू. कंट्रोल लाईन अँड लेंथ. प्रॉपर प्लॅनिंग परफेक्ट प्लॅन पाहायला मिळाला. एक्झिक्यूट केला जातोय. यावेळेस मात्र 4 चेंडू 8 धाबा, 1 षटकार, 1 दुहेरी धाव, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल हे समीकरण आहे. यावेळेस देखील डॉट बॉल. राहुल कदम चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 8 धावा. शेवटचं षटक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 6व्या क्रमांकाचा चेंडू. कशा पद्धतीचा टान्स असेल. काय गोलंदाज आहे हा. सगळ्यात वेगळा चेंडू. सगळ्यात घातक चेंडू. घातक चेंडू काय असतो ते मात्र दाखवलंय. पेस काय असतो. वेगवान गोलंदाजी काय असते. वेगावरती स्वार पूर्णपणे पाहिला गेलं तर गोलंदाजी करत असताना शुभमने मात्र शुभ संकेत दिलेत. पाहिलं गेलं तर पहिल्याच चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेले 1 षटकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर आलेले सर्व चेंडू 3 निर्धाव चेंडू. हॅट्रिक डॉट्स. यावेळेस मात्र पहिलं षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा 1 षटक. समाप्तीचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 181. विकास संघाचा विकास करेल का. यावेळेस पहा पहिलाच बॉल वाईड बॉल. यावेळेस सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होईल का. यावेळेस अर्ध क्रीज पर्यंत फलंदाज आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडचा. अर्जुन गोळे पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला निखिल जाधव आहे. तो मात्र बाद झाला पहिल्याच बॉलवरती, जिथे मात्र त्यानंतर सतीश डेटे त्याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर शांतता पाहायला मिळाली त्याच्या स्कोरिंग बोर्डवरती. त्यानंतर यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे. गोलंदाजाचा वेग एवढा प्रचंड आहे की फलंदाज बॅट फिरवेपर्यंत शरीराचा वेध घेतला गेला चेंडूने, आणि यामुळेच क्रिकेटला पूर्णपणे समीकरण क्रिकेटचं बदललं यावेळेस खेळपट्टीमध्ये. पुन्हा एकदा काय घडतं या मॅच मध्ये पहा.
अतिशय वेगवान गोलंदाजी, अतिशय वेगळी गोलंदाजी. सुरुवातीचा वाईट बॉल, त्यानंतर आलेले एक धाव, त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल, म्हणजे 3 चेंडू हाताळलेत आणि 2 धावा खर्च केलेत. अतिशय वेगवान, अतिशय चालाक चतुर गोलंदाज आहे. पूर्णपणे एक्सपेन्सिव्ह, महागडा ठरतो हा गोलंदाज विरोधी संघाला. यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे. पूर्णपणे पावसाळी रबर बॉल क्रिकेट कशा पद्धतीने गोलंदाजी केली दाखवली जाते या स्पर्धेमध्ये. हे पहा काय गोलंदाजी केले. पहिल्या मॅच पासून गोलंदाजी काय असते ते मात्र दाखवले प्रत्येक गोलंदाजाने, आणि चेस करताना शेवटच्या षटकामध्ये धावा कशा बनवायच्या ते देखील दाखवले फलंदाजाने. कोणीही कमी नाही. यावेळेस पहा आतापर्यंत शांत होता, आता शांतता निर्माण गोलंदाजाच्या डगआउट मध्ये होताना पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर यावेळेस बॅट स्विंग वेगवान गतीने झाले. ट्रॅप रचला गेला होता, आतापर्यंत त्या ट्रॅप मध्ये फसला गेला होता. बेड्या तोडून बाहेर आलाय, बेड्या तोडल्या, त्यानंतर मात्र पाहिला गेलं तर प्रॉपर बॅट स्विंग झाली आणि त्यानंतर पाहिला गेलं तर हा षटकार येतोय. अनिल जाधवच्या डोक्यावरून निघून जातोय 6 धावांसाठी हा फटका षटकार. व्हाईट बॉल. गोलंदाज आता मात्र कन्फ्यूज, कोणता चेंडू हाताळायचा आणि कुठेतरी चुकी करतोय अशा पद्धतीचा खेळ. यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन झालंय. चेंडूकडे फक्त अनिल जाधव बघत बसेल केव्हा 17 वरून 23 वरती जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळपट्टीच्या बाहेर स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग प्लॉट मध्ये. इस बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक डिस्प्ले पाहायला मिळतोय. दोन षटकांचा शेवट, 23 धावा. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे अनिल जाधव. कॅच ड्रॉप मात्र होणार नाही, कारण की पाहिलं गेलं तर हा खेळाडू कोणतीही कॅच सोडत नाही सहजासहजी. पाहिलं गेलं तर कॅच आणि अनिल जाधवचं वेगळं नातं आहे आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुढे जाऊन रनिंग कॅच घेतली गेली. विकेट महत्वपूर्ण पडताना पाहायला मिळते, जिथे मात्र पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त होते. अभिषेक मात्र गोलंदाजी करत असताना संकेत आलाय. यावेळेस डेड बॉल आहे.
यावेळेस पहा काय गोलंदाजी झाले, परंतु एक सिंगल रोखू शकत नाही. स्ट्राईक वरती सतीश डेटे मात्र येतोय, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आलेत त्याला शेवटपर्यंत आणि राहणं महत्वाचं. आणि शेवटचे 10 चेंडूमध्ये सगळ्यात जास्त चेंडू खेळावे लागतील, कारण की तो फलंदाज सेट आहे. कशा पद्धतीची हालचाल या पिचवरती येते त्याला माहीत आहे. आणि हा चेंडू सोडून दिला जातोय. पंच आमच्याकडे बळतील. दोन्ही हात समांतर रेषेत वाईट बॉलचा निर्णय कळवतायत पंच हर्षद लोकरे सर. येस, वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. मिस्टर स्ट्रोक ही कॅच पकडणं खूप महत्वपूर्ण असेल, परंतु वन बाउन्स गोशंकी क्षेत्रात. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये. मागील 2 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाले आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावा आतापर्यंत बनलेत. पुढील 8 मध्ये काय होईल? हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, परंतु नो बॉल आहे. नो +1 फ्री हिटचा चेंडू. आता मात्र काहीतरी वेगळं घडेल. फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका आला तर धावसंख्येत वाढ. 29 धावा. आतापर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व होतं, परंतु आता फलंदाजाचं वर्चस्व निर्माण करण्याची वेळ आली. फ्री हिट यावेळेस काय होईल? राऊंड विकेट. यावेळेस चापट स्ट्रोक पाहायला मिळते. पूर्णपणे हाफ ट्रॅकरचा फटका खेळलाय, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर एक सिंगलच येईल. चांगली गोलंदाजी. जरी नो बॉल आला, त्याच्यावरती फ्री हिट आली, तरी सुद्धा कमबॅक गोलंदाजीने चांगलं केलंय. एक सिंगल येते पुन्हा एकदा. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. पाहायला गेला तर थोडासा स्लिप होतोय आणि यावेळेस 1 बाउंड चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती 34. धावसंख्या आता मात्र बनले, चांगली बनले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, त्यानंतर 15 धावा आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 11 धावा. 34 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. शेवटचं षटक कोण हाताळेल? आणि तोच खेळाडू पाहायला गेलं तर सतीश डेटे. स्ट्रायकिंग एंडला जेवढी जास्त चेंडू खेळेल तेवढा महत्वपूर्ण. संघाच्या धावसंख्येमध्ये उच्चांक गाठण्यासाठी मदत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या बाजूला देखील संकेत आहे. संख्येच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आलाय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा विचार केला गेला तर अतुल चव्हाण, पाटण एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज. आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या गोलंदाजाचा दरारा राहिलाय आणि आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याच्यावरती निर्भर आहे ही मॅच कोणत्या दिशेने पहिल्या इनिंग मध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. एक सिंगल येईल. चांगली गोलंदाजी, चांगला प्लॅन क्रिएट केलाय. ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करायची. फलंदाजाला बॅट पूर्णपणे फिरवायला वेळ लागला पाहिजे. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर एकच धाव येणं महत्वाचं आणि एकच धाव देण्याचा प्रयत्न आहे. डॉट किंवा एक धाव. चांगली गोलंदाजी.
येस चला धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस डॉट बॉल चांगली गोलंदाजी अतुल चव्हाण काय या गोलंदाजाला स्लॉगर स्पेशलिस्ट म्हटलं जातं. एंड ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. वाईट बॉल आहे आणि यावेळेस वाईट बॉलने धावसंख्येत बदल होतोय. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 36 या आकड्यावरती. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय कॅच पकडली जाईल का परंतु चुकी मात्र इथे होते. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. यावेळेस मात्र पंच हर्षद लोकरे सरांचा येतो इशारा. लॉंग ऑफ रिझन मधून बाहेर जातोय चेंडू. मिळतील धावा 4. येस चला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस पहा काय षटकार आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्कोरलिंग रिजनच्या वरून पाहिला गेलं तर चेंडूला पाठवलंय घनसोली मधून एसपी स्कूलच्या बाहेर मागे. यावेळेस मात्र षटकार आलाय. पूर्णपणे धावसंख्या पाहिला गेलं तर वाढताना पाहायला मिळेल. 46 या आकड्यावरती 46 46 धाबा. फटका असा खेळाय की अभिषेक देखील पाहत बसला. हा फटका कुठे जाऊन थांबतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये उभा आहे अभिषेक डिसले. यावेळेस देखील आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र अतुल चव्हाण वरती प्रहार. कमबॅक. सतीश डेटे आतापर्यंत शांत होता. खूप सारे डॉट बॉल त्याच्या माध्यमातून अकाउंट मध्ये त्याच्या स्कोरबोर्ड पर्सनल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाले परंतु त्याचा पाहिला गेला तर काय खेळ पाहायला मिळालाय. डॉट जरूर खाले परंतु त्याची भरपाई नुकसान भरपाई प्रॉफिट पाहायला मिळाला. शेवटपर्यंत थांबला. संयम दाखवला. कन्सिस्टन्सी आणि त्यानंतर मात्र आक्रमकता आक्रमक फलंदाजी अग्रेसिव्हपणा पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावसंख्या 52. शेवटचा बॉल 1 टू गो. 19 बॉल 42 धावा वैयक्तिक. यावेळेस मात्र 20 बॉल आणि पाहिला गेलं तर किती धावा बनवेल हा खेळाडू. 1 धाव जरूर घेतले. दुसरीचा प्रयत्न झालाय. तिसरीचा देखील प्रयत्न होणार कारण की शेवटचा चेंडू आहे. एका धावेसाठी प्रयत्न केला जाईल. यावेळेस मात्र फलंदाज बाद 2 धावा होईल चेंडू आणि पाहिला गेलं तर येस 42 वैयक्तिक धावांची खेळी. 20 चेंडू 42 धावा. चांगला खेळ पाहायला मिळाला. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा बनवलेत. आता मात्र धावसंख्या 54 धावा बनवलेत. 55 धावांचं लक्ष्य. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या हाय स्कोर पाहायला मिळतोय. हाय स्कोर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय जिथे मात्र पहिल्या इनिंगचा हाय स्कोर होता 46 47 धावांचं लक्ष्य होतं. दुसऱ्या मॅचचं पहिल्या इनिंगचा स्कोर होता 48 49 धावांचं लक्ष्य होतं. तिसऱ्या मॅच मध्ये हाय स्कोर आहे 54 आणि 55 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे येणारा काळ 24 चेंडू आणि 55 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत खूप साऱ्या. .75 म्हणजेच 14.00च्या करंट रन रेटने धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये 14 बनवायची आहे.
24 चेंडू 55 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? येस चला, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय महत्वपूर्ण खेळाडू जिथे मात्र अभिषेक डिसले मांगडेवाडी या संघाकडून खेळताना पाहायला मिळतो आणि सलामीची जोडी पाहायला मिळते मांगडेवाडी या संघाकडून, त्याच्यामध्ये सलामीला येतो. यावेळेस मात्र पहा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पूल करण्याचा, परंतु एक्सपेक्ट बाउन्स पाहिला गेलं तर करत होता तेवढा बाउन्स झाला नाही, ऍक्सेप्ट करावं लागेल एक्स्ट्रा बाउन्स. जिथे मात्र पाहिलं गेलं तर अतिरिक्त थोडीशी जराशी उचली पाहिलं गेलं तर, त्यामुळेच हा पहिला बॉल डॉट बॉल आहे. यावेळेस मात्र काय फटका आहे, काय खेळ आहे. यावेळेस मात्र प्रॉपर बॅट कनेक्शन झालं नव्हतं, परंतु बॅटला जसा चेंडू लागला तसा मात्र पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पूर्णपणे ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला खेचला आणि त्यानंतर मात्र खेळपट्टीच्या बाहेर फेकला. यावेळेस पहा अभिषेक डिसले नावात दम आहे, अभिषेक डिसले नावामध्ये पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार. यावेळेस मात्र पहिल्या 2 चेंडूचा खेळ 600 चा स्ट्राइक रेट पाहिला गेला तर या चेंडूचा विचार केला गेला तर 2 चेंडूचा खेळ पाहिला गेला तर 6 धावा आणि 300 चा स्ट्राइक रेट. आता मात्र बॉलिंग करत असताना गोलंदाजाला शगुन या गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल, चेंडू अचूक टप्प्यावरती टाकावा लागेल. यावेळेस पहा व्हाईट बॉल. येस, यावेळेस पहा पुन्हा एकदा आता मात्र फलंदाजाच्या पायामध्ये बेडा ठोकल्या गेलेत.
पूर्णपणे फुल स्टॉप, पूर्ण विराम लावण्यात आलाय धावसंख्येला. डॉट बॉलने चांगली सुरुवात मात्र केली जाते. षटकाराला पहिला डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर पाहिला गेला तर पुन्हा एकदा निर्धाव. हे समीकरण एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. पाहिला गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट ही बाटल चालले. यावेळेस पहा थोडस समीकरण बदललं. यावेळेस मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय कारण की डॉट बॉल आलाय. नक्कीच पाहिलं गेलं तर JK रायझिंग स्टार्स निगडी संघ आज पूर्णपणे 11 खेळाडू सँडो मध्ये पाहायला मिळतात. वन टीम वन ड्रीम. पाहिलं गेलं तर नेव्हर गिव्ह अप जर्सीच्या मागे पाहायला मिळते. आणि नक्कीच यावेळेस फुलटॉस चेंडू होता, एक सिंगल येईल. स्वतःवरती नाराज असेल अभिषेक कारण की फुलटॉस चेंडू होता, थोडासा लेट खेळा. जर लवकर बॅट स्विंग झाली असती तर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाच्या मागे नाही तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून किंवा मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला डीप पॉइंट मध्ये. परंतु यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न वेगवान गतीने केला जातो. यावेळेस मात्र स्लिप थोडासा होतो, यावेळेस मात्र स्लिप होतो, यावेळेस मात्र चुकी होते. परंतु त्यानंतर धाव घेण्यासाठी थांबवलं गेलं. येस नो बेट, येस नो हे समीकरण पाहायला मिळते. हो नाही थांब, हो थांब हे समीकरण आपल्याला धाव घेताना पाहायला मिळालं. आता मात्र धावसंख्या पाहायला गेले तर पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ, 9 धावा धावफलकावरती लावण्यात आले. चांगली गोलंदाजी केली. शगुनने एक षटका जरूर खाल्ला परंतु कमबॅक काय असतं, प्रॉपर बॉलिंग काय असते ते मात्र दाखवले. आता मात्र पुढील दुसऱ्या षटकाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत. या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये देखील वेगळेच संकेत दिले होते. अद्भुत गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. 46 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स. यावेळेस मिस टाइम झाला. यावेळेस पाहिला गेलं तर एक सिंगल एल डिक्लेअर झोन मध्ये 17-45 समीकरण. यावेळेस पहा काय गोलंदाज आहे, वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावरती स्पीडने बीट होत आहेत फलंदाज आणि त्यामुळेच पाहिला गेलं तर पूर्णपणे एक सिंगल येते. या गोलंदाजाची काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रॉपर यॉर्कर आहे, पूर्णपणे दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो हा गोलंदाज. पाहिला नकल बॉल आहे या गोलंदाजाकडे, प्रॉपर यॉर्कर आहे, नक्कीच बेड्या ठोकू शकतो फलंदाजाच्या पायामध्ये. त्याच्यापेक्षाही वेगळं स्पीड पाहायला मिळते गोलंदाजाकडे. ही पहा स्पीड. यावेळेस फटका फसलाय, बॅट हातामध्ये फिरले, फलंदाज देखील खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गणेशने कॅच पकडले. शुभारंभ झालाय विकेट क्रमांक पहिला. आता मात्र पहा समीकरण 1 च आहे. 11 या आकड्यावरती पहिली विकेट पडला. 1.2 चेंडूचा खेळ चालू आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट म्हणजे ती 1.3. तिसरा चेंडूवरती आलेला हा मोठा फटका, त्याच्यावरती झटका देखील बसलाय फलंदाज. आणि नवीन बॅटर नितीन वांगडे नवीन बॅटर आलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील या संघाची अशीच परिस्थिती होती. पहिल्या 3 षटकांमध्ये मॅच मात्र पाहिलं गेलं तर विरोधी संघाच्या बाजूने होती. म्हणजेच पूर्णपणे मॅच बदलताना पाहायला मिळाला शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. 3 ओव्हर पूर्णपणे पाहायला गेलं तर मॅच या संघाकडे नव्हती, परंतु चौथ्या षटकामध्ये 6 चेंडू 21 धावा असताना विजेता झाला हा संघ JK निगडे.
3 ओव्हर पूर्णपणे मॅच सह्याद्री असोसिएशन कडे होती. त्यानंतर एका ओव्हर मध्ये पलटताना पाहायला मिळाल, पलटवाढ मोठी होताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर या चेंडूवरती धाबा मात्र आलेत 2. येस पंच धन्यवाद. 2 धाबा आलेत आणि 13 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगली लाईन, चांगली लेंथ, प्रॉपर कंट्रोल, लाईन लेंथचा चेंडू, परफेक्ट प्लॅनिंग, प्रॉपर कंट्रोलिंग, नियंत्रण आणि पाहायला गेलं तर नियोजन महत्वाचं आहे गोलंदाजी करत असताना. टप्पा आणि पाहायला गेलं तर यावेळेस पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने खेचून मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेला. षटक समाप्ती, एक सिंगल येते. 14 धाबा 2 षटकांचा शेवट. आता मात्र 12-41 समीकरण. 12 चेंडू 41 धाबा म्हणजे 7 षटकार आणि 11 चौकार. कशा पद्धतीने मॅच येईल. डेड बॉल. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळलाय परंतु 6 धावांसाठी येस पंच 6 धावा आहेत की काय. हे षटकार आहे. पहिल्याच बॉल वरती चांगला खेळ पाहायला मिळतोय. षटकार धावसंख्या 14 या आकड्यावरून 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला टॉस साठी या पुढील होणारी मॅच. तर चला पुढील होणारी मॅच आपण पाहणार आहोत. गोरे स्पोर्ट्स ओबी स्पोर्ट्स जावळी संघ आणि दुसऱ्या बाजूला महादेव बाबा स्मृती वाल्मिकी पठार अशी मॅच मात्र पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला ही महत्वाची मॅच आहे तर काळजी घ्यायची. दुखापत यशपंच थोडीशी काळजी घ्या आणि अभिषेक विनंती असेल. काय वेगवान गोलंदाजी करतोय गोलंदाज कौतुक करायला हवं कारण की षटकारानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कमबॅक. येस वाईट बॉल आहे. पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. यावेळेस वाईट बॉलने धावसंख्येत बदल झालाय नक्कीच. यावेळेस पहा षटकार. यावेळेस या 6 धावांनी समीकरण बदललंय. वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळालाय 27 या आकड्यावरती आणि या 6 धावांनी वेळ मात्र बदलताना पाहायला मिळतोय खेळाडूचा. अजून इथून सुद्धा मॅच बदलू शकते कारण की आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. एक अवांतर चेंडू, एक डॉट बॉल आणि 2 षटकार. 3 चेंडूंमध्ये बनवताना पाहायला मिळाला 13 धावा आणि 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा अजून येतील. 27 धावा झालेत आणि 28 धावा बनवायच्या आहेत.
अर्धा टप्पा पार पाडलाय, अर्धा टप्पा पार पाडायचा आहे. 55 धावांचं लक्ष असताना 27 धावा 2.3 चेंडूंमध्ये बनवल्यात या धावा. एक गडी बाद 27 धावा. नऊ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत 3 आणि नक्कीच कशा पद्धतीने धावा त्या बनवल्या जातील. 300चा स्ट्राईक रेट आणि समोर पाहायला गेलं तर एक घातक गोलंदाज जरूर या गोलंदाजाने 2 षटका जरूर खालेत, परंतु कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. वेग आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन टप्पा लाईन अँड लेंथ वरती चांगलं काम करण्यात यशस्वीपणे गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतो. आणि त्यानंतर कशा पद्धतीने यावेळेस काय घडतंय, मिस टाइम होईल की काय, कॅच मात्र ड्रॉप, परंतु षटकाराच्या बाहेर आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्कर्टिंगच्या बाहेर कॅच पकडण्यासाठी जातोय, म्हणजेच चांगला फटका पडलाय. यावेळेस फलंदाजाला काहीतरी वेगळं करण्यासाठी आमंत्रित गोलंदाजाने केले होतं. पाहिलं गेलं तर स्लोअर वन पद्धतीचा चेंडू बॅकअप टर्न स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर षटकार यावेळेस पाहायला मिळतोय. पहा गतीमध्ये परिवर्तन पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर, त्यानंतर शॉर्ट आर्म पूल, त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे डिस्टन्स कव्हर केलं गेलं, त्यानंतर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईन स्कर्टिंगच्या बाहेर पडला चेंडू आणि तिथे जाऊन कॅच मात्र सोडली. यावेळेस पहा षटकार आला 33 धावा. पुढील चेंडू यावेळेस काय घडतंय, नो बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर काय वेगळ्या पद्धतीने गेला आणि फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस धावसंख्या 34. अजून देखील 21 धावांची गरज आहे. यावेळेस डॉट बॉल, शेवटचा बॉल आहे. 21 धावा, 7 चेंडू 21 धावा, तेच समीकरण मागील मॅचचं समीकरण. सात चेंडू 21 मागील मॅचचं समीकरण या मॅच मध्ये देखील प्रेझेंट सिच्युएशनला. यावेळेस पहा येस पंच, फेअर डिलिव्हरी आहे की नो बॉल आहे. येस फेअर डिलिव्हरी. येस एक सिंगल आली, म्हणजेच 6 चेंडू 20 ची गरज, एक सिंगल येते. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश. पहा 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू. मागील मॅच मध्ये 6-21 समीकरण या संघाने पूर्ण केलं होतं, कंप्लीट केलं होतं. आता मात्र तशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला
पहिला सामना दोन्ही संघ विजेता झाले. दुसऱ्या मॅच मध्ये येताना पाहायला मिळाले. दुसऱ्या मॅच मध्ये शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरचा महत्वाचा निर्णायक डिसायडर ओव्हर अंतिम षटक घेऊन येतोय गणेश. गणेशला मात्र चांगला खेळ करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला नितीन वांगडे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फ्लिक केला जातोय. गोशांकी क्षेत्रात निघून जातोय चेंडू. 5-19 समीकरण. यावेळेस पहा काय गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस अभिषेकने मात्र केले. पाहायला गेलं तर नितीन वांगडेची विकेट पडताना पाहायला मिळते. स्वतःला स्वतः वरती विश्वास आहे म्हणून तर स्ट्राईक रोटेट केले आणि नक्कीच 4 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत आता धावा 19. 4-19 समीकरण. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. फुल टॉस चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र पूर्ण होते. पंच काय निर्णय कळवतील याच्यावरती देखील लक्ष असेल. नो बॉल आहे. नो +1 या 2 धावा. 4-17 समीकरण. 3 षटकार. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूने. एका बाजूला राहुल आहे तर दुसऱ्या बाजूला अभिषेक आहे. परंतु राहुलला आता मात्र प्रत्येक चेंडू खेळून मोठा फटका खेळावा लागेल कारण की एक जरी चेंडू निर्धाव किंवा एक सिंगल आली तर कुठेतरी प्रेशर पूर्णपणे वाढेल. प्रेशर क्रिएट होईल. आता मात्र पाहायला गेलं तर प्रेशर बिल्ड कोणत्या या चेंडूवरती कुठे मॅच जाईल हे सांगून जाईल. हा चेंडू महत्वाचा आहे. 4-17 समीकरण. 38 धावा झालेत. 55 धावांचं लक्ष आहे. 4-17. येस पंचांचा निर्णय अंतिम असेल. येस पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम शेवटचा निर्णय असेल. जो पंच निर्णय घेतील तो शेवटचा असेल. तर विनंती असेल पंचांचा निर्णयाचा मान ठेवायचा आहे. बॉलिंग करणारा संघ. 4-17 समीकरण आता मात्र पाहायला मिळेल. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळाय परंतु पाहायला गेलं तर एक सिंगल जरूर येईल. आता अभिषेक वरती संपूर्ण जबाबदारी या खेळपट्टीवरती आहे. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. 2 षटकार 1 चौकार 1 चौकार 2 षटकार 3 षटकार ही मॅच फिनिश करताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज देखील कशा पद्धतीने या फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न करेल की फलंदाज गोलंदाजाला फसवेल. मोठा फटका जरूर खेळाय. यावेळेस मात्र मॅच कुठेतरी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फटका खेळाय. एक सिंगल येईल. अटकला झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
एक 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आता येईल. आता मात्र काय घडेल, एक चुकी गोलंदाज करेल का की इथे मॅच या 2 चेंडूवरती गोलंदाजाच्या बाजूनेच राहील. आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, एक चेंडू मात्र गोलंदाजाचा विजय ठरू शकतो. आणि या बेस मोठा फटका जरूर खेळलाय. पाहायला गेलं तर एक सिंगल येईल आणि एक सिंगलने धावसंख्येत बदल होईल. शेवटचा बॉल आणि 14 धावांची गरज. फ्लिक करण्याचा प्रयत्न, काय घडतं या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर पहा, विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती शेवट होतोय राहुल कदमचा. आणि त्यानंतर पहा 13 धावांनी विजेता होते ही महत्वपूर्ण मॅच. आणि फायनल मध्ये प्रवेश नक्कीच केलाय.